नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर हा नेमका कुठे पळून गेलेला आहे याचा अजूनही थांग पत्ता लागत नाहीये। कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरचा शोध घेत आहेत। त्यांनी अनेक पथकं सुद्धा निर्माण केलेली आहेत, पण प्रशांत कोरटकर हा पोलिसांच्या काही हाती लागू शकलेला नाहीये। इंद्रजित सावंत जे इतिहासाचे अभ्यासक आहेत त्यांना प्रशांत कोरटकर याने फोन केला होता, धमकीचा फोन केला होता आणि या सगळ्या फोन कॉलमध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल सुद्धा अपशब्द वापरले होते, त्यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये वक्तव्य केलं होतं। आणि त्यानंतर कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये इंद्रजित सावंत यांच्या तक्रारीवरनं प्रशांत कोरटकर याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती। खरं तर प्रशांत कोरटकर याला खालच्या न्यायालयाकडनं अंतरिम जामीन मिळाला होता, परंतु आता उच्च न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन फेटाळलेला आहे आणि असं म्हटलं जात होतं की आता कुठल्याही क्षणी प्रशांत कोरटकर याला अटक केली जाऊ शकते। पण प्रशांत कोरटकर अजूनही पोलिसांच्या काही हाती लागू शकलेलं नाहीये। आता हे सगळं सुरू असताना एक नवीन गोष्ट समोर येते आहे, एक नवीन चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे प्रशांत कोरटकर हा आता दुबईला पळून गेलेला आहे। त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, तो तुम्ही स्क्रीनवर सुद्धा पाहत असाल। या फोटोमध्ये प्रशांत कोरटकर दिसतोय, त्याच्या मागे एक वाहन दिसतंय, त्या वाहनावर दुबईचं ते वाहन असल्याचं आपल्याला समोर येतं आहे आणि त्याचबरोबर जे आजूबाजूचा परिसर आहे तो सुद्धा दुबईचा असल्याचं सुद्धा या फोटोमधनं दिसत आहे। हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अशी शक्यता वर्तवली जाते की प्रशांत कोरटकर हा कदाचित दुबईला पळून गेलेला आहे, परंतु अधिकृतरित्या कुणीही या सगळ्यावर भाष्य केलेलं नाहीये। त्याचबरोबर इंद्रजित सावंत यांनी खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती सुद्धा केलेली आहे की प्रशांत कोरटकर हा कुठे गेलेला आहे त्याचा शोध घ्यावा आणि त्याचबरोबर प्रशांत कोरटकर चा पासपोर्ट आहे तो सुद्धा जप्त करण्यात यावा अशी सुद्धा मागणी इंद्रजित सावंत यांच्याकडनं करण्यात आलेली आहे। पण खरंच प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेलेला आहे का, त्याचा शोध हा पोलिसांना का लागत नाहीये हे सुद्धा समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आता या सगळ्याबद्दल विरोधकांनी आता आरोप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। या बातम्या जेव्हा समोर आल्या किंवा ही जी माहिती जेव्हा समोर आली किंवा हे फोटो जेव्हा समोर आले त्यानंतर चर्चा रंगली की तो दुबईला पळून गेला आहे। यावर आता अमोल मिटकर यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि अमोल मिटकर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहिती समोर, पाताळात जरी गेला तरी याला शोधून आणणे सरकारसमोरचे आता मोठे आव्हान ठरले। नागपूरवरून थेट दुबई गाठण्याकरिता कोरटकरने दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचं एकंदरीत दिसतंय। गृह खात्याने त्याला तात्काळ मुसके आवळून भारतात आणावं असं अमोल मिटकरी यांनी ट्विट करून म्हटलेलं आहे। अमोल मिटकर यांचं म्हणणं आहे की तो दुबईमध्ये पळून गेलेला आहे आणि तिथे गेल्यानंतर त्याला परत आणणं हे सरकारसमोरचं मोठं आव्हान असेल, पण पोलिसांनी आणि गृह खात्याने त्याला तिथनं परत आणावं असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। अशाच पद्धतीचं एक ट्विट आहे ते रोहित पवार यांनी सुद्धा केलेलं आहे। खरं तर अमोल मिटकरी सरकारी पक्षाचे आमदार आहेत, तरीसुद्धा त्यांनी या सगळ्यावर त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे। दुसरीकडे रोहित पवार यांनी ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करणारा कोरटकर देशाबाहेर दुबईला पळून गेला की पळवून लावला। रोल्स रॉयल फिरवणारा हा चिल्लर कोरटकर प्रायव्हेट जेटने गेला की साध्या विमानाने गेला। राज्यकर्त्यांचा मित्र असल्याने सगळ्या यंत्रणा कोरटकरच्या घरगडी असल्यासारख्या वागल्या हे आता स्पष्ट झालंय। एका चिल्लर माणसाला वाचवण्यासाठी गृह खात्याने केलेला थिल्लरपणा आता उघड झाला असून सरकारने यावर तात्काळ स्पष्टीकरण द्यावं असं सुद्धा रोहित पवार ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत। त्यामुळे अमोल मिटकरी असतील, रोहित पवार असतील यांचं म्हणणं आहे की कोरटकर आता दुबईला पळून गेला आहे आणि तो गेला असेल तर पोलिसांनी त्याला अटक करावी। पण या व्यतिरिक्त हे जे ह्यांचं जे स्टेटमेंट्स होतं त्याच्या थोडंसं विपरीत स्टेटमेंट हे सुषमा अंधारे यांनी केलेलं आहे। त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की कोरटकर दुबईला पळाला ही दिशाभूल करणारी बातमी आहे। हे फोटो नोव्हेंबर 2023चे आहेत। दिसता क्षणी ज्याच्या मुसक्या आवळ्याच्या सोडून त्याला संरक्षण का दिलं गेलं असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे। पुढे त्या म्हणतायत, कोश्यारी सोलापूरकर कोरटकरबद्दलची भाजपची भूमिका पाहता शिवछत्रपतींबद्दल यांच्या मनात किती द्वेष आहे हे पुन्हा सिद्ध होतं असं सुद्धा सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे। आणि सुषमा अंधारे यांनी 2 फोटो हे कोरटकरचे शेअर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय की एका टी शर्टवरचा फोटो आहे आणि एक पक्षी त्याच्या हातावर बसल्याचं आपल्याला दिसतंय आणि दुसरा फोटो हा कोरटकर याच्या फॅमिलीसोबतचा आहे, त्याच्या खाली त्याने त्याचं डिस्क्रिप्शन सुद्धा लिहिलेलं आहे। आता हे जे 2 फोटो आहेत ते आम्ही इंस्टाग्रामवर जाऊन सुद्धा बघितले, कोरटकरच्या प्रोफाईलवर बघितले, तिथे हे दोन्ही फोटो आपल्याला दिसत आहेत आणि हे 2 फोटोंची तारीख आहे 14 नोव्हेंबर 2023, म्हणजे याआधी म्हणजे 2023मध्ये कोरटकर हा दुबईला गेल्याचं स्पष्ट होतं आहे त्याच्या अकाउंटवरनं तरीसुद्धा असं दिसतं। त्यामुळे जो फोटो व्हायरल होतो आहे त्या फोटोमधलं टी शर्ट आणि या फोटोमधलं टी शर्ट सारखंच असल्याचं आपल्याला दिसतंय। मात्र हे आपण खात्री लायक सांगू शकत नाही की जो सध्या होणारा व्हायरल फोटो हा जुना आहे की सध्या नवीन आहे हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे। त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जाते की तो
भारतातनं पळून गेलाय की काय? आणि या सगळ्यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट प्रश्न विचारण्यात आला. मुख्यमंत्री आज नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये त्यांनी जी दंगल झाली या सगळ्याचा आढावा घेतला आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांना हा स्पेसिफिक प्रश्न विचारण्यात आला की कोरटकर हा दुबईला पळून गेलाय अशी चर्चा रंगते आहे, अशा बातम्या सुरू आहेत. त्याच्यावर त्या म्हणाल्या की या बातम्यांना कुठलाही आधार नाहीये आणि कोरटकर दुबईला पळून गेला असेल की कुठेही असेल त्याला पोलीस शोधून काढतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे अर्थातच चर्चा रंगल्यात कोरटकरच्या दुबई जाण्याच्या. मात्र खरंच तो दुबईला गेलेला आहे का तो महाराष्ट्रातच लपून बसलेला आहे? चर्चा सुरू होत्या की काही दिवसांपूर्वी चंद्रपूरच्या एका हॉटेलमध्ये तो दिसल्याचं म्हटलं गेलं होतं. त्या अर्थाने सुद्धा पोलीस तपास करत आहेत. चंद्रपूरमध्ये सुद्धा कोल्हापूर पोलिसांचं एक पथक ठाण मांडून आहे आणि त्याचा सगळ्या अर्थाने शोध घेतला जातोय. अर्थात आता कोरटकरला खरंच पोलीस अटक करणार का? खरंच त्याचा शोध घेऊ शकणार का? कारण जे पोलीस खोक्यासारख्या आरोपीला अटक करतात, त्याला शोधून काढतात, इतर जे आरोपी आहेत त्यांना त्याचा शोध घेतला जातो, त्यांना अटक केली जाते, त्यांच्या मुसक्या आवळल्या जातात. अशावेळी ज्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीस चिल्लर म्हणतात, तो चिल्लर व्यक्ती मात्र पोलिसांना का सापडत नाहीत असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? खरंच कोरटकर दुबईला गेलेला असू शकतो का? तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.